भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि श्री अभिलाषजी माळवी आणि गावदेवी क्रीडा मंडळ धोकोडे यांच्या संयुक्त विद्यमानं हा आजचा कबड्डीचा थरार दोन्ही उद्घाटनीय सामन्यांना सुरुवात झालेली आहे आणि आपण थोडासा वेळ व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी घेतोय। नंतर रुपेशजी डाफी तुमच्याकडे मी समालोचनाचा भार सोपवीन। सर्वप्रथम विनंती असेल, या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले अलिबाग मुरुड रोहा नगरीचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांनी गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। विनंती असेल, सन्माननीय अभिलाषजी माळवी आपल्या शुभ हस्ते आपण आमदार साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर करायचा आहे। मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ असं या सन्मानाचं स्वरूप। धन्यवाद। तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी कबड्डी आणि कुस्ती खेळाडू आणि टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवाचं ज्यांनी प्रदीर्घ काळ नेतृत्व आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये केलं आणि अविरत सुरू आहे असे सन्माननीय केशव नाना पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे। धन्यवाद। तदनंतर नवनिर्वाचित अलिबाग पंचायत समिती सदस्य सन्माननीय शैलेशदादा पाटील यांचं देखील स्वागत आमदार साहेब आणि अभिलाषदादा माळवी यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे। धन्यवाद शैलेशदादा। खेळाडू ते ग्रामपंचायत सदस्य आणि अलिबाग पंचायत समिती सदस्य असा प्रवास आंबेपूर गणातून ज्यांनी पंचायत समितीची निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवली आणि त्या ठिकाणी त्यांनी यश संपादन केलं असे शैलेशदादा पाटील यांचा सन्मान झालेला आहे। त्यानंतर सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। मनोहरजी पाटील आमदार साहेबांसोबत कायम एक विश्वासू सहकारी आणि आमदार साहेबांची सावली म्हणून वावरत असतात असे आमचे मनोहर पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं अभिलाषदादा माळवी यांच्या शुभ हस्ते होत आहे। धन्यवाद। त्यानंतर युवा सेनेचे अलिबाग तालुका प्रमुख सन्माननीय संदेशजी थळे आपण देखील गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करायचा। सन्माननीय संदेशदादा थळे गावदेवी क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत। धन्यवाद। त्यानंतर कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजनजी पाटील साहेब यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान गावदेवी क्रीडा मंडळ आणि अभिलाषदादा माळवी यांच्या माध्यमातून व्यासपीठावर होत आहे। राजनजी पाटील कोळगाव गावदेवी क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होतील। सन्माननीय जयवंतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित कोपरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भालचंद्रजी म्हात्रे यांचं देखील यथोचित सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। पुरस्कर्ते
गावदेवी क्रीडा मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात ज्यांची भरीव साथ आणि योगदान असतं असे सन्माननीय श्री अभिलाषदादा माळवी आणि मनीषाताई माळवी या दाम्पत्याचा यथोचित सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. सन्माननीय अभिलाषदादा माळवी यांचा सपत्नीक सत्कार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण होताना पाहतोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. स्पर्धा जशी जशी या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे असे उमेशजी पाटील साहेब शहापूर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. विजयजी म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण माजी कबड्डीपट्टू उमेशजी पाटील शहापूर यांचं यथोचित स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आहे. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले अलिबाग मुरुड रोहा नगरीचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांना विनंती असेल आपण या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंसाठी आणि आयोजकांसाठी शुभेच्छा व्यक्त करायच्या. हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आमचे सहकारी मित्र आदरणीय अभिलाषजी माळवी पुरस्कृत गावदेवी धोकडा आयोजित आजच्या या गुढीपाडव्या निमित्ताने भव्य कबड्डी सामने आणि या सामन्यांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय केशवजी, पंचायत समिती सदस्य आदरणीय शैलेशजी, मनोहर पाटील, अविनाश यांच्या सर्व पत्नी जयसिंग आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व कबड्डी रसिक बंधू आणि भगिनींनो, कधी ना कधी आपण सगळेच लोक शारीरिक जीवनाच्या माध्यमातून कबड्डीला स्पर्श केलेला असावा. आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कबड्डी खेळली जाते. विशेषतः प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी घराघरात पोहोचली आणि कबड्डीचं खरं महत्त्व आपल्या सगळ्यांना घर बसल्या समजलं आणि म्हणून रायगडच्या मातीतला हा खेळ खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांनी विदेशात घेऊन गेले असा अर्थ अभिमान निश्चित आहे. बुवा साळवींचं मी या ठिकाणी निश्चित नाव घेईन. कबड्डीची ओळख म्हणून जगभर त्यांचं नाव निश्चित आहे आणि म्हणून अलिबाग रेवस या पट्ट्यामध्ये आपली पंचकृषी कबड्डी खेळली जाते. त्याचे खेळ अतिशय सुंदर आहेत. कारण नेहमी आम्ही सामने पाहण्यासाठी जातो. एक चांगलं खेळाडू निर्माण करायचं काम या पंचकृषी नक्की केलंय आणि मग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आज या ठिकाणी 32 संघांना संधी देऊन या ठिकाणी खूप छान कबड्डीचं आयोजन केलंय. मी मगाशी आलेल्या बोललो की अतिशय सुंदर हनुमान व्हायचे आपणासाठी सुद्धा पहिला पुकार. धन्यवाद. धन्यवाद रुपेश सर. या स्पर्धेच्या निमित्तानं आज 2 प्रो कबड्डी स्टार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल आमिर धुमाळ आणि अनिल पाटील दिवला
आपण व्यासपीठावर यायचं आहे. गावदेवी क्रीडा मंडळ धोकवडे सन्माननीय अभिलाषजी माळवी यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान होणार आहे. अनिल पाटील आणि आमिर धुमाळ दोन्ही प्रो कबड्डी खेळाडूंना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमदार साहेबांच्या शुभेच्छांनंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतोय, ज्या ठिकाणी अतिथी गणांची खूप गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय जयरामजी माळवी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत धोकवडे यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर आमदार साहेबांचे अंगरक्षक सन्माननीय साखरकर दादा आपला देखील यथोचित मान सन्मान होईल. साईनाथ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शरददादा गावड यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर धोकोडे येथील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय अरुणजी म्हात्रे विशेषतः कबड्डीवर ज्यांचे स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत धोकवड्याचे माजी सदस्य सन्माननीय शिवप्रसादजी तोडणकर यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निरोजी भगत हे देखील मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. धोकोडे गावच्या पोलीस पाटील सौभाग्यवती दीपाली पाटील मॅडम यांचं देखील यथोचित सन्मान मंडळाच्या वतीनं होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत धोकोडेच्या माजी सदस्या स्नेहाताई माळवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होत आहे. तदनंतर सन्माननीय दिलीपजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच आमचे कबड्डी प्रेमी आवास येथील आमचे नाना यांचं देखील स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्माननीय विलासजी माळवी यांनी देखील मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विलासजी माळवी सन्माननीय महादेवजी कडू यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान होत आहे. सन्माननीय विष्णू पाटील यांचं देखील स्वागत होत आहे. त्यानंतर सन्माननीय रमेशजी म्हात्रे माफ करा सन्माननीय महेशजी म्हात्रे यांचं प्रथम स्वागत होईल. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रमेशजी म्हात्रे म्हणजे नंदू काका यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर होत आहे. मांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मान कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अतिशजी म्हात्रे यांचं देखील यथोचित स्वागत गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होत आहे. त्यानंतर वायशेत येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार सन्माननीय जयरामजी म्हात्रे यांचं स्वागत मंडळाच्या वतीनं होत आहे. त्यानंतर योजक पाटील यांचं देखील स्वागत होईल. प्रसादजी गावण यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान मंडळाच्या वतीनं होत आहे. रुपेशजी म्हात्रे आपण देखील गावदेवी क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
तसेच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय नितीनजी म्हात्रे यांचा देखील यथोचित मानसन्मान गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रुपेश सर, मैदान क्रमांक 2 साठी पुकार द्या. क्रीडांगण नंबर 1 साठी टीबीएम कारावी दर्यावर्दी नागाव बंदर आपला दुसरा पुकार आपण जय द्यायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या रायगड जिल्ह्याचे 2 प्रो कबड्डी स्टार आमिरजी धुमाळ आणि अनिलजी पाटील आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपला यथोचित मानसन्मान सन्माननीय अभिलाषदादा माळवी आणि गावदेवी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून होणार आहे, त्याचा आपण स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. आमिरजी धुमाळ आणि अनिलजी पाटील आपण व्यासपीठावर या. सचिनजी चव्हाण, शिवाई बांधव आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपला यथोचित मानसन्मान विशालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल. टीबीएम कारावी दर्यावर्दी नागाव बंदर आपला अंतिम पुकार आपण क्रीडांगण नंबर 2 वर चला. बाणा हायस्कूलचे माजी प्राचार्य सन्माननीय प्रमोदजी भगत सर यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बदल होतोय तिथे होणारा सामना मरीदेवी धैरण भैरवनाथ स्पोर्ट पेझारी मरीदेवी धैरण भैरवनाथ स्पोर्ट पेझारी आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 1 साठी आपण जय द्यायचं आहे. टीबीएम कारावी दर्यावर्दी नागाव बंदर क्रीडांगण नंबर 2 साठी फायनल कॉल. अनिल पाटील आणि आमिर धुमाळ आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. जेवढं रायडर तेवढे कलरची चेट्टी होते त्या ढेपा करायची त्यांच्या कलरच्या घातल्या गोडीच दिली आमच्या पोरांनी त्याच्या गावातली घ्यायची. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय नरेशजी म्हात्रे, राजू मामा सरजिस्कर आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर या. राहुल दादा पाटील आपण देखील व्यासपीठावर या. सगळ्या